विषय या महाशिवरात्रीच्या कथेच्या चित्रभागामध्ये आलेला आहे. तर अशी ही महाशिवरात्रीची परम पावन कथा जो कोणी ऐकतो त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं साक्षात भगवंत सांगतात. म्हणून महाशिवरात्रीची कथा आपण सारे ऐकूया. तुमच्या समोर महाशिवरात्रीची कथा मांडण्याचा हा प्रयत्न. ऐका महाशिवरात्री कथा, ऐका महाशिवरात्री कथा, सुरकथा विनिज कथा, सकल मनाची कथा, सकल मनाची कथा, सकल मनाची कथा. माघमास हा वासंगणाचा, माघमास हा साधुजनाचा, आनंद संस्कृती तयाची, कृष्ण चतुर्दशी तिथी तयाची, कृष्ण चतुर्दशी तिथी तयाची. स्कंदपुराणी स्कंदपिताचा, स्कंदपुराणी स्कंदपिताचा, महिमानाथी कथीनामती, निजमानुषी गोमती महामती, निजमानुषी गोमती महामती, निजमानुषी गोमती. तर अशा या महाशिवरात्रीची कथा अतिशय सुंदर, अतिशय परमपावन अशी आहे. आणि या महाशिवरात्रीच्या कथेमध्ये जो व्याध आहे त्या व्याधाची भूमिका अतिशय महत्वाची. तर हा व्याध कोण होता? तर हा व्याध इंद्राचा सेवक होता. कोण होता हा व्याध? तर चरित्रकार वर्णन करतात. भूतसेन नामेंद्राचा सेवक शापित झाला, भूतसेन नामेंद्राचा सेवक शापित झाला. सेवे माझी सुरामणी, सेवे माझी सुरामणी, व्याधयज्ञ पावना, इंद्राकटी उदयला धारला, इंद्राकटी उदयला धारला, झाला भयभूषणा. हा व्याध आहे तो कोण होता? तर भूतसेन नाव आहे इंद्राचा सेवक. इंद्राचा सेवक त्याचं नाव भूतसेन. आणि आता इंद्राचा सेवक म्हणजे इंद्र लोकात स्वर्गात राहणं. पण खूप सुख भोगलं, पण आडवा आला. आणि सेवेमध्ये इंद्र महाराजांच्या सेवेमध्ये असल्यामुळं सेवेचं काम अतिशय जबाबदारीचं होतं. त्यामुळे त्या सेवेमध्ये जर चूक झाली तर त्या चुकीला माफी नाही. झेड सिक्युरिटीची जर आपल्यावर जबाबदारी असेल, एखाद्या व्यक्तीवर झेड सिक्युरिटी द्यायची आणि त्या झेड सिक्युरिटी मध्ये जर चूक झाली तर त्याच्या चुकीला माफी मिळेल का शिक्षा मिळेल? डायरेक्ट सर कलम अशी शिक्षा मिळेल? तसंच इथं नाही. हा भूतसेन जो होता तो इंद्राचा सेवक होता आणि सेवे माझी चुकला म्हणून व्याध जन्म पावला. इंद्र महाराजांनी शाप दिले, चुकलास ना सेवेला व्याध होशील, किरात म्हणून जन्माला येशील, व्याध म्हणून जन्माला येशील. तरी त्यातल्या त्यात मनुष्य जन्म ठेवला आहे. म्हणून या कशाला घाबरावं शाळ्या माणसानं? शापाला घाबरावं असं शास्त्र सांगतं. म्हणून कुठलीही गोष्ट करताना, वागताना, बोलताना 100 वेळा विचार करावा की ज्या विचारामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचा शाप कुणाचा लागणार नसतो. म्हणून माणसानं शापाला घाबरावं. पण काय होतं, एक अशी परिस्थिती उन्मादाची निर्माण होते की त्या उन्मादाच्या मस्तीच्या स्थितीमध्ये तिने आपल्या कर्मांचा काय करतो आहोत, काय बोलतो आहोत याचा विसर पडतो. आणि असा विसर पडला की शाप हमखास तेच होतं. या भूतसेनाला शाप मिळाला. काय शाप मिळाला? तर तू किरात होशील, तू व्याध म्हणून जन्माला
शापामुळं काय झालं, व्याध म्हणून जन्माला आला. आणि विंध्य पर्वताच्या आसपासच्या प्रदेशामध्ये हा व्याध राहत होता, मोठा झाला. आणि जसे जसे पुढे गेले तसं तसं त्याचा विवाह झाला, लग्न झालं, मुलं बाळ झाली. आणि प्रपंचाचं ओझं, प्रपंचाची परिस्थिती, प्रपंचाचे प्रश्न निर्माण झाले. आणि ह्याचं जीवितार्थाचं साधन काय, तर व्याध आहे. म्हणजे रोज शिकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. रोज उठावं, धनुष्य बाण घ्यावे, शिकारीला वनामध्ये जावं, दिवसभर रांगोमाळी भटकत हिंडावं, कुठलं तरी सावज मिळतंय का हे पाहावं. आणि एखादं सावज मिळालं तर त्याची शिकार करावी आणि मग ते घरी आणावं. आणि मग साऱ्याने मिळून त्याचं अन्न म्हणून प्राशन करावं. असे दिवस चालले होते. आणि होता 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 एक दिवशी नेहमीप्रमाणे हाकीला व्याध उठला. आणि पत्नी म्हणते, महाराज घरामध्ये काहीही शिल्लक नाही, खाणारी चार छोटी छोटी तोंड समोर आहेत, त्यामुळं उठा गणपतीनं आणि कुठली तरी शिकार करून आणा, त्याच्याशिवाय आज घरामध्ये चूल पेटणार नाही. थोड्याशा नाखुशीने उठला, आपली शस्त्र घेतली आणि चालला. आणि जाता 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 काय झालं तर त्याच्या रस्त्यामध्ये त्याच्या कर्मधर्म संयोगानं त्याला दिसलं एक मंदिर. आणि ते मंदिर साधं सुद्धा नाही तर साक्षात शिवशंकरांचं मंदिर दिसलं. आणि मंदिर दिसलं त्या दिवशी तिथं खूप मोठी गर्दी होती, कारण तो दिवस होता शिवरात्रीचा. त्यामुळे खूप लोक जमलेली होती. आता एक आज आम्हाला कोरोनामुळे रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्यामुळे लाईव्ह दर्शन आहे बाहेर. जसं लाईव्ह कीर्तन आहे तसं दर्शनही लाईव्ह आहे. काय परिस्थिती निर्माण झाली ना, शंभो शंकरांना सुद्धा अवघड वाटलं असेल. रोज नेहमी एवढे भक्त येतात भेटायला, पण आज मात्र शांतताच आहे सगळीकडे. सगळे देव आमचे कुंपात गेले. काळाचा महिमा दिसलं की सुद्धा काही नाही. कर्मच आम्ही अशी करतोय की असेच दिवस आम्हाला ह्याच्यानंतर बघायला आणि भोगायला मिळणार. ही सुरुवात आहे आताशी. आणि म्हणून तिथून चालला होता, तिथं गर्दीला पाहिलं, बघितलं तर सगळीकडे लोक जमलेले आहेत. आणि काय करतायत लोक, तर शंकराची पूजा करतायत. शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव, असं जयघोष सुरू आहे. आणि जयघोष सुरू असल्यामुळं काय झालं तर ह्याचं लक्ष जरा तिकडं जास्त गेलं. कसली गर्दी आहे म्हणलं, जरा चौकशी केली. हो कसली गर्दी, काय विचारता, अन्न मिळवायची आम्हाला म्हणून सगळं पांढरं शिवलिंगाला अर्पण केलं जातं. आणि हे सगळं ऐकलं आणि स्वतःशीच असतो. काय म्हणतात म्हणला, उत्तम अन्न सोडून, रोज चांगलं उत्तम अन्न खायचं सोडून कसले कसले उपास करतात. काय तर म्हणे आज शिवरात्र, काय तर म्हणे उद्या संकष्टी, काय तर म्हणे उद्या एकादशी. कसले उपास करतात घडत तरी की, असं म्हणून हसला, चेष्टा केला. त्या लोकांना ते आवडलं नाही. लोक म्हणजे अरे माणसा, मनुष्य म्हणून जन्माला आलायस, उपास केला नसलास तरी चालेल, निदान एकदा त्या भगवान शंकराचं स्मरण तरी कर. म्हणून चार लोक ओरडली. मग म्हणला असं काय, बरं म्हणतोच म्हणला, तुमच्यासाठी ते सुद्धा. कुणासाठी, त्याच्यासाठीच आपण उपास केला रे, आमच्यासाठी काय कुठे गेले. काय म्हणून काय केलं तर मोठ्याला एकदा सगळ्यांनी मिळून जय जयकार केला. आपणही करूया. शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव. हसला आणि हसत हसत असं भगवंताचं नाव घेतलं. शंभो हर हर महादेव असं म्हटला आणि चालू लागला पुढं. कारण त्याला कुठं जायचं होतं तर त्याला शिकार करायला जायची होती. पण ना त्याला ते सगळं वातावरण प्रचंड आवडलं होतं आणि तिथून जावंसं असं वाटत
शंकराची उपासना करतायत, शंकराचा जय जयकार करतायत, आनंदी आनंद चालू. ह्याला मात्र तिथून जायचं पण नाही आहे, पण हे पटत पण नाही आहे. तरी सुद्धा ठीक आहे म्हटला आणि पुढे गेला. कारण बायकोने दिलेला निरोप होता ना की आज काहीतरी आणलं तर घरामध्ये संध्याकाळी फुल पेटेल, त्याच्याशिवाय काही होणार नाही. म्हणून आपण कशाला चाललोय, शिकार करायला चाललोय हे लक्षात होतं. आणि म्हणून काय केला तर हसला आणि शंकरांना नमस्कारही न करता तुच्छतेनं भगवान शंकराचा जय जयकार करून काय केला तर तिथनं निघून गेला. आता हा व्याध आहे, त्यामुळे ह्याला काय करायचंय तर शिकार करायचे. त्यामुळे गेला जंगलामध्ये आणि शिकार शोधायला लागला. आणि त्या दिवशी त्याच्या कर्मामुळं कर्मधर्म संयोगानं काय झालं तर त्या दिवशी भरपूर हिंडला, निम्मा दिवस गेला तरी शिकार काय मिळाली नाही. तिथं नमस्कार केला नाही, काय तुच्छतेच्या भावनेनं पुढे गेलाय ना, त्यामुळं शिकार काही मिळाली नाही. आता नाही नंतर मिळेल, आता नाही नंतर मिळेल असं म्हणता 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 हा किरात हा व्याध दिवसभर उपाशी पोटी काय केला तर त्या सगळ्या जंगलामध्ये वळवळ भटकला. का तर त्याला काय पाहिजे शिकार पाहिजे. कशी अवस्था झाली त्या व्याधाची चरित्रकार वर्णन करतात. झाड कशाचं होतं तर ते झाड होतं बेलाचं. आणि जी पानं त्याने टाकली
अनायसानं का व्हायला लागला तर त्या बिल्वपत्रांचा अभिषेक व्हायला लागला. बराच वेळ गेला. मग म्हणला हा ठीक आहे, आता जरा दिसतोय, आता काय नको पान टाकायला म्हणून शांत वाट बघूया म्हणलं. स्वतःचं धनुष्यबाण काढलं, तीर धनुष्याला लावला आणि आता सावध कधी येत आहे त्याचं वाट बघत थांबलं. थोड्या वेळात काय झालं तर एक हरणी तिथं पाणी प्यायला आवाज आला. असा सेम प्रसंग आपल्याला आठवतोय का? कुठे हे घडलं? श्रावण बाळ तिथंच असं घडलं रात्रीच्या वेळेला. हा, आणि पाणी प्यायला हरणी आली आणि पाणी प्यायला लागली ती आणि हा सावध झाला. अरेच्या म्हणला, ज्या सावजासाठी दिवसभर थांबलो ते सावज अनासाने आपल्या समोर उभा आहे, पाणी प्यायला आले आणि चांगली दष्टपुष्ट हरणी दिसते आणि आता नेम धरू आणि तिला मार. म्हणून पठ्यानं बाण लावलेलाच होता, प्रत्यंच्या ओढली असा नेम धरला. आता बाण सोडणार तेवढ्यात काय झालं तर ती हरणी सावध झाली. हरणांचे कान अतिशय तीक्ष्ण असतात, थोडं फुट्ट झालं की लगेच ते सावध होतात. तसं झालं, हरणी सावध झाली आणि तिचं पटकन लक्षात आलं की काहीतरी संकट आहे. म्हणून तिनं काय केलं, वर बघितलं आणि ती हरणी त्या व्याधाशी मनुष्यवाणीनं बोलू लागते आणि ती हरणी त्या व्याधाला विनंती करते. काय म्हणते की बाबा मला मारू नकोस. व्याध म्हणतो असं कसं तुला मारू नको? अगं दिवसभर बसलोय मी काही न खाता उपाशी तपाशी, दिवसभर बसलोय. आता जर तुला मी मारलं नाही तर माझी पोरं उपाशी पोटी मरतील. तेव्हा ती काय म्हणती, बरोबर आहे बाळा तुझं, तुझे म्हणतोस ते बरोबर आहे, पण मी काय सांगते ते आहे. काय सांगते ती हरणी? मनुष्यवाणीतून त्या व्याधाला विनंती करते. मारू नको रे, गर्भिणी मारू नको रे, गर्भिणी मारू नको रे, मग पाप तुझं घडेल ते
शिवपिंडीवरती पडतात काय? समोर आलेली हरिणी माझ्याशी मनुष्यवाणीने बोलते काय? अरे काय चाललंय ह्याचा विचार तो करायला. आणि मग तो म्हणतो, हरिणी, मी जर तुला मारलं नाही तर माझी मुलं जिवंत आहेत ना, ती मरतील. क्षुधित आहेत ती, त्यांना भूक लागली आहे, 2-3 दिवसापासून काही मिळालेलं नाहीये, त्यामुळे तुला सोडलं. तू म्हणतेस ना की तुला तुझ्या पिल्लाची काळजी आहे, गर्भिणी मी, माझं मारू नको रे, तशी मला माझ्या पिल्लांची काळजी आहे. काय करू तूच सांग. तेव्हा ती हरिणी म्हणते, मी पुन्हा तुला विनंती करते, मी गर्भिणी आहे, स्वस्थळी जाते, प्रसूती झाल्यावर मी स्वतः खुशीनं तुझ्या समोर येते.
संसार म्हणून हा बाबा आपल्या डोक्याला हात लावून बसलाय, नशिबाला दोष देत. काय म्हणलं आमचं नशीबच असलं काय. आणि वाट बघतोय आता तरी कोणी मिळतंय का मला. आणि असं वाट बघता 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 काय झालं, सकाळ होण्याची वेळ आहे. अगदी थोडंसं उजाडलंय, थोडंसं लाल झालंय पूर्वेला. आणि थोडेसे पक्षी आता हळूहळू घरटं सोडून बाहेर जायला लागले. पक्ष्यांचं पूजन सुरू आहे. आणि अशा त्या रम्य वेळेला हळूच एक तिसरी हरणी तिथं पाणी प्यायला लागली. हा सावध झाला, म्हटलं आता हिला तरी मारूया, म्हणजे आता कालचा दिवस उपासात गेला, आज तरी निदान पारण होईल. उद्याच्या पारण्याची तयारी आहे का नाही घरात सगळ्यांच्या? जोरदार तयारी आहे की नाही सांगा. तसा हा म्हणतो की असं ना तसं उपास घडलाय, तर आता उद्या पारण तरी घडेल बाबा, हिला तरी मारतो आणि घरी नेतो. म्हणून सावध झाला. झाल्यावर ही तिसरी हरणी पुन्हा काय म्हणते त्याला की तिसरी मृगी म्हणे व्याधास, तिसरी मृगी म्हणे व्याधास, स्वप्नात स्तन्य देऊन बालकास, घरी जाऊन येते परत म्हणे सत्यास धाकही. बाबा तुला विनंती आहे, मला मारू नको. का? तिसरी मृगी म्हणे स्तनपानास, घरी जाते, माझी छोटी छोटी पिल्लं आहेत रे, त्यांना एकदा शेवटचं स्तनपान करून येते, नक्की परत येते, तू मला. अगं म्हटला, एक झाली, दोन झाली, तिसरी झाली, कसं सोडू आणि तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवू. पहिलीनं मला खूप ब्रह्मज्ञान सांगितलं म्हणून तिच्यावर विश्वास ठेवला, तिचा अजून पत्ता नाही. दुसरीनंही ब्रह्मज्ञान सांगितलं, तिच्यावर विश्वास ठेवला, तिचा अजून पत्ता नाही. आता तूही मला असं सांग, तुला सोडून दिलं तर मी काय कसाच जाऊ का घरी रिकामा? माझ्या पिलाला काय घालू? जशी तुला तुझ्या पिलाच्या स्तन्याची काळजी आहे, तशी मला माझ्या पिलांची काळजी आहे. मी काय करू? आणि असं होता होता म्हणतो तिला, बर बाई तू पण जा. आणि शेवटी ती तिसरी हरणी तिथून निघून घरी जाते. खूप वैतागलेला असतो दिवसभर. खाली उतरतो झाडावरून, खाली झाडावरून उतरतो आणि म्हणतो जाऊ दे, नाही मिळाली तर नाही मिळाली, काल शिकार उपास घडला, असू द्या आज प्रयत्न करू म्हणून तिथनं निघणार. तेवढ्यात पहिली मृगी, दुसरी मृगी, तिसरी मृगी या सगळ्या एकत्र, त्या फक्त नाही, त्यांच्या पिल्लांच्या सकट, त्यांचा जो मुख्य आहे मृग नर आहे तोही तिथं आला. सगळे जण आले आणि त्याचा काय आनंद गगनात मावेना. एक शिकार मला पाहिजे होती, एक से भले दो, दो से भले तीन, तीन से भले चार, आणि किती शिकारी माझ्यासमोर आले. वा रे वा देवा, असं पाहिजे नशीब. काल म्हणत होता काय नशीब, आज म्हणतोय वा रे वा देवा, असं पाहिजे नशीब. काय आणि काय कुणाला मारू आधी त्याला कळेल. हरणीला मारू का आधी ते पाडस छोटा आहे, पवळा आहे, लुसलुशीत आहे, त्याला मारू? असा प्रश्नचिन्ह समोर झालं. आणि जे ते समोर येत आहे आणि त्या व्याधाला म्हणताय, महाराज मला आधी मारा, महाराज मला आधी मारा, महाराज मला आधी मारा. पहिली मृगी म्हणते, महाराज व्याधा मला आधी मार. का? पहिल्याच सगळ्यात मी निघून गेले, परत येते म्हणून तुला वचन दिले, मला मार. दुसरी म्हणते, असं नाही, माझा कामभाव जागृत झालेला, पतीची सेवा करून मी परत आले, त्यामुळे तू आधी मला मार. पिल्लं म्हणतात, व्याधा आमच्या समोर जर तू आमच्या आई वडिलांना मारणार असशील तर ते दृश्य बघण्याच्या ऐवजी तू आधी आम्हालाच मार. कुणाला मारावं असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला. बराच वेळ हा व्याध
मिळून त्या नंदीसह त्या सगळ्या जे शंकराचे गण होते त्या सगळ्या गणांना मनापासून नमस्कार केला आणि सगळ्यांचा उद्धार झाला. सगळ्यांना आपापली दिव्य शरीर पुन्हा एकदा मिळाली आणि उद्धार झाला. सगळ्यांना आनंद झाला आणि सगळ्यांनी मोठ्यांदा भगवान शंकराचं मोठ्यांदा जयघोष केलाय. आपण पण करूया. शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव. आणि अशी ही शिवरात्रीची कथा, परम पावन कथा, जो कोणी भक्तिभावानं सांगतो अथवा ऐकतो त्याला अतिशय उत्तम अशी फलप्राप्ती होते आणि त्याची साऱ्या मनोकामना इच्छा या पूर्ण होतात आणि ही सगळी कार्य आहेत त्या सगळ्या कार्यांचं फळ त्या मनुष्याला प्राप्त होतं असं शिवपुराण सांगतं. आणि म्हणून ह्या शंकराच्या उपासनेचं, शंकराच्या भक्तीचं अतिशय महत्व आहे. कारण आशुतोष आहे, लगेच तो आम्हाला वर प्राप्त देतो, लगेच भक्तावर कृपादृष्टी करतो. आणि म्हणून बऱ्याच वेळा सगळ्या असुरांनी फक्त शंकराचीच आराधना केली का तर पटकन इझी क्विक अँड फास्ट इझी टू कुक म्हणतात की नाही, तसं भक्ती जरा केली की आशुतोष आहेत त्यामुळे लगेच भगवान शंकर सांब सदाशिव हे प्रसन्न होतात. तर तसेच हे सांब सदाशिव तुम्हा आम्हा सगळ्यांवर प्रसन्न व्हावेत आणि आमच्या सगळ्या मनोकामना, आमच्या सगळ्या इच्छा तरी पूर्ण कराव्यात, सगळ्यांना योग्य असं मार्गदर्शन करावं. आणि आता जे सगळ्या जगावर कोरोनाचं संकट आलेलं आहे ते संकटही या भगवान शंकरांच्या आशीर्वादामुळं, भगवान शंकरांच्या कृपेमुळं लवकरात लवकर संपवावं असं आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि म्हणून हे जर सगळं आम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला आमची भक्ती जागृत करायला लागेल, भक्तिभाव जागृत करावा लागेल. भक्ती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि त्यानुसार आमचा मार्ग आम्हाला तो मार्ग आमचा सगळा ठरवावा लागेल. आणि म्हणून आजचं हे जे आख्यान होतं शिवरात्रीचं, तर त्या आख्यानाची फलश्रुती कोणती? तर ह्या ज्या सगळ्या व्याधासकट त्या हरिणींचा सगळ्यांचा जो उद्धार झाला त्याचा पुरावा काय? तर त्याचा पुरावा आम्हाला जे मृग नक्षत्र दिसतं आकाशामध्ये तो त्याचा पुरावा आहे. त्या सगळ्या हरिणी आणि त्याच्या बरोबर समोर असणारा तो व्याध म्हणजे तो किल्ला आहे आणि त्याच्या बरोबर मध्ये बाण दिसतो आम्हाला, पण ते नक्षत्र आम्हाला बघता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. असं हे सिंबॉलिक आमच्याकडे असणारं हे नक्षत्र आहे. आणि हे नक्षत्र याचा संबंध कुणाशी तर या आख्यानाशी, हे जे आख्यान आता आपण बघितलं शिवरात्रीचं आख्यान त्याच्याशी ह्याचा संबंध आहे. आणि म्हणून असं जर त्या व्याधासारखं आम्हालाही चिरकाल असा आनंद प्राप्त करायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल तर पूर्व पद्यामध्ये जी तुकाराम महाराजांनी आम्हाला भक्तीची वाट सांगितली त्या भक्तीच्या वाटेनं आम्हाला जावं लागेल. म्हणून पूर्व पद्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात हे चिखोर भक्ती आवडते देवा, हे चिखोर भक्ती आवडते देवा, हे चिखोर भक्ती आवडते देवा, संसाराची
यशस्वीपणे पार पडला। त्या कीर्तन महोत्सवासाठी फेसबुक लाईव्ह करणारे श्री दत्ता देवदत्त यांना फूल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा। गिरीश गाडगिळीने ते पुष्पगुच्छ आणि फूल देऊन सत्कार केला। तसेच आपल्या सनातनचे साधक श्री वांड्रेताई यांनी पण इथे यावं, त्यांनी फेसबुक लाईव्ह केलेला आहे, त्यांनाही पुष्पगुच्छ आणि नारळ देऊन सत्कार वांड्रेताई। त्यानंतर आपल्या इथं 125 लाऊडस्पीकर यांनी फार चांगली सोय करून दिली, त्याबद्दल 125च्या मार्फत सुरेश त्यांचा सत्कार यांनी करा। आपले गुरुबंधूंनी आमचे दरवर्षी वेगवेगळे वर्षी जरी आठली तर यावर्षी विनायक गुरव यांचं घर हे वेगळं आहे, त्यामुळे त्यांची मला भरपूर साथ असते। गेले 20 वर्षात त्यांनी मला, त्यांच्या वडिलांनी सुद्धा मला भरपूर साथ दिली। माझ्या प्रत्येक कीर्तन मालिकेमध्ये त्यांचे वडील आवर्जून पुढे बसायचे, म्हणून विनायक गुरव यांनी पण पुढे यावं, त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन जोगळेकर यांनी त्यांना। तसेच आपलं सगळं देऊळ स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या आमच्या कार्यकर्त्या रत्नाबाई हुलवान यांनाही पुष्पगुच्छ द्यावं। आणि आपल्या इथं अतिशय उत्तम सेवा बजावलेल्या आणि पुढच्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचं संकट नसेल तर मोठ्या पटांगणामध्ये त्यांना संधी, म्हणजे आम्ही कोण संधी देणार, त्यांचा तेवढा अभ्यासच मोठा आहे, त्यामुळे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मोठा उत्सव व्हावा पुढच्या वर्षी। त्यांनाही मी त्यांचं मानधन आणि आमच्या सौभाग्य मुग्धाताई गाडगीळ यांनी त्यांना द्यावं असे। तसेच त्यांचे सासरे बुवा श्री सुरेश हसबनी सर हे संस्कृतचे गाडे अभ्यासक व सिटी हायस्कूलला शिक्षक होते। त्यांच्या मार्गदर्शनामुळं त्यांचा मुलगाही उत्तम तबला वादक आणि त्यांच्या सून आता तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे किती चांगलं कीर्तन केलं आहे, त्यांचाही मानधन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। प्रकाश जोशी त्यांचे पती तबला वादक श्री विनायक हसबनीस हेही संस्कृतचे शिक्षक आहेत, सिटी हायस्कूलमध्येच आहेत, ते सध्या विट्यामध्ये आहेत। अतिशय उत्तम तबला साथ त्यांनी दिलेले आहे आणि असं कुटुंब बघायलाच मिळत नाही। पेटीवाले, तबलेवाले, मुलगा गाणं म्हणणारा, सून कीर्तनकार, हे चांगलं घर आहे। हरिनामाचा आशीर्वाद त्यांच्या घरात होतोय आणि प्रसिद्ध आपले बोडस गुरुजी आहेत, त्यांच्याकडे ते सेवा करायला असतात, त्यांनाही पुष्पगुच्छ मानधन परत सरांनी द्यावा अशी विनंती करतो। आमच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख यावर्षी आम्ही करणार नाही आहे, कारण आमचे प्रमुख 3 कार्यकर्ते निवडलेले, त्यामुळे यंदा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे। त्यामुळे असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी संपन्न व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि पहिला गणपतीची आरती होईल, नंतर गुरुवार दत्ताची आरती होईल,
नंतर शंकराची आरती होईल. सगळ्यांनी आरती व्ही पर्यंत बाहेर जाऊ नये आणि आरतीमध्ये जे तुम्ही पैसे टाकता ते मी गायींच्यासाठी वेणाबाई मठामध्ये देतो. मी त्याचा पैसा एकही माझ्या घरच्या कामाला वापरत नाही. तरी कृपा करून सगळ्यांनी व्यवस्थित साथ दिली त्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आभार. आणि आता आरती होईल आणि मग सांगता होईल. आज सोडणार आता कोणाला समोर झालं हे करा. Happy